वेळुंजे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान पार पडले. सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित दैनंदिन प्रश्न सत्वर निकाली काढणे, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या नवीन तरतुदींची जनजागृती करणे, प्रभावी अंमलबजावणी करणे, डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करणे, नागरिकांना सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरीद्वारा सेवा पुरविणे या उद्देशाने राज्यात महसूल मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद, नगर पंचायत पातळीवर टप्पा 1 अंतर्गत राबवण्यात येत आहेत. याच अनुषंगाने शासनाच्या नवीन शासन निर्णयाची माहिती पोहोचवण्यासाठी दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे सजा येथे त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार गणेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, पंचायत समिती विभाग, पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, महसूल विभाग, ग्रामपंचायत विभाग, बाल विकास विभाग तसेच राजकीय पदाधिकारी, समाजसेवक, मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होते. समाधान शिबिराला उपस्थित आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय हिरामनदादा खोसकर यांचे चिरंजीव श्रीयुत वामनजी खोसकर, ज्येष्ठ नेते संपत नाना सकाळे, विनायकजी, भैरू नाना, हरिभाऊजी, सरपंच, उपसरपंच, सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि गावकर. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का देण्यात आलं ह्या अभियानाला? इतिहासामध्ये खूप राजे होऊन गेले आजपर्यंत, कोणत्याच राजाचा पुतळा बांधण्यात आला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये जेवढं क्षेत्र होतं त्याच्यापेक्षा 1000 पट जास्त क्षेत्रफळ असणारे राजे या इतिहासात होऊन गेले, तुम्हालाही माहीत असेल. परंतु तो एकमेव राजा असा होता की ज्याला खऱ्या अर्थानं प्रजेची काळजी होती. आणि आत्ताच्या शासनाने ह्याच भूमिकेतून प्रजेची काळजी केवळ शब्दाने व्यक्त न करता कृतीतून व्यक्त करण्यासाठी हे समाधान शिबिर गावोगावी सर्कलच्या ठिकाणी चालू केलेले आहेत. तर खरं तर आपण एकदा टाळ्या वाजवून शासनासाठी एकदा अभिनंदन केलं पाहिजे. आणि एवढंच नाही तर प्रत्येक शिबिराला आदरणीय आमदार साहेब किंवा ज्येष्ठ नेते, खासदार साहेब, मंत्री महोदय, आमचे वरिष्ठ अधिकारी कुठे ना कुठे उपस्थित असतात. आज साहेब इगतपुरी तालुक्यामध्ये आपल्या महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव म्हणजे प्रमुख अधिकारी आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये कामनईला कार्यक्रम आहे. आमदार साहेब तिकडेच गेलेले आहेत. या शिबिराचा उद्देश असा आहे की आता बऱ्याच वक्त्यांनी बऱ्याच काही चांगल्या आणि काही वाईट पण गोष्टी व्यक्त केलेल्या आहेत. निश्चितपणे त्याच्यात काही तथ्य आहे, हे मान्य करतो आहे. एक तर सगळ्यात अडचण आपल्या तालुक्याची आहे की खूप दुर्गम भाग आहे. म्हणजे आपल्याला त्र्यंबक हेडक्वार्टर जे आहे ते तालुक्याच्या एका बाजूला आहे आणि सगळा तालुका हा इकडे दुसऱ्या बाजूला आहे. म्हणजे एकाच तालुक्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला 2 तास 3 तास लागतात, असे दुर्मिळ भाग आहेत. जनरली तालुका असं असतं की हेडक्वार्टरपासून तिथे जायला 1 तास मॅक्सिमम लागतो कुठे. दुसरी अडचणीची गोष्ट आहे की आपल्याकडे म्हणजे आमच्या डेटानुसार 84 ते 85% लोकसंख्या जी आहे ती आदिवासी लोकसंख्या आहे. आदिवासी लोकसंख्या ही अडचण नाही आहे, लोक अशिक्षित आहेत आणि त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातो ही अडचण. म्हणजे ह्या देशामध्ये असे पण आदिवासी भाग आहेत की जिथे शिक्षणामुळे खूप मोठा बदल झाला. म्हणजे महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर ही माणसं जर नसती तर मला वाटतं की राज्यघटना राहिली नसती आणि तुम्ही आम्ही तर एकमेकांना बघू पण शकलो नसतो. महिला तर शिकल्याच नसत्या. म्हणजे 100 वर्षापूर्वी 150 वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी लोकांचं शेण अंगावर घेतलं म्हणून मुलींच्या शिक्षणाला सुरुवात झाली. आम्ही कुठल्याही गावात गेलो तर पहिले लोकांना हे विचारतो की तुम्ही मुलांना शिकवतात का? आता शिकवतात का सगळे मुलांना? तुमच्यापैकी किती जणींना सहाय्य करता येते?